अभिरामा, अरे काय मौन व्रत घेतलं? छाया थांब ना जरा, सांगतो ना, थांब ना जरा. या बो, एक तर बस तरी नाही तर बोल तरी, अशा फेऱ्या घालून ना चक्कर येतली तुका. अभिरामा, अरे काय एवढा महत्वाचा बोलूचा हा? आणि टेन्शन मध्ये का दिसतोय? दत्तादा आणि सरिता वहिनीला येऊ दे, सांगतो मी. अभि प्लीज सांग ना, काय झालंय? कुठे गेला होता तू? अगं कावेरी, सांगतो ना, थांब ना जरा. टेन्शन कशाला घेतेस? टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पूर्वा, तू का नाराज आहेस? अगं नाराज होण्यासारखं काही नाहीये. बघ माझ्याकडे बघ, मी तुला वचन दिले ना, तुझं लग्न लावून देणार. मग ते वचन मी पूर्ण करणार. अभिरामा, अरे पण ते विनयचे वडील, त्यांनी तर आमकाच बोलवलेला ना या, अक्को जिल्लो गोळा केलेलो. आमका वाटला एवढा काय महत्वाचं काम आमच्याकडे नाही, आये नको म्हणत होते, तरी ह्यांनी आमका असं रवा म्हणून सांगितलं नी. आता आमका ऐसून जावा म्हणून तर सांगूची नाही ना. असं काय करतास? मनात एक आणि तोंडात एक असो स्वभाव नाही असा माझो. अभिरामा, काय झाला? मी विनयच्या घरी जाऊन आलो. परत गेलास? हो. पाया पडला असाल ना त्यांच्या? वहिनी, त्याच केला असाल ना अभिराम भाऊजी? पोर काय जड झालेला नाही आमका त्यांच्या पाया पडू. हो, लोक काय म्हणती, गैरसमज करून घेतील. पार नकोसा झाला ना म्हणून घालव फक्त. त्या पोराकडच्यांका ना नकार देऊच होतो, पण तोंडावर काय बोलले नाही. पण सगळं वागणं तर तसाच होता ना. वहिनी, त्यांनी लग्नाला होकारच दिलाय. अभि, विनयचे बाबा हो बोलले? मला ना वाटलंच होता. पूर्वा, तुला ना कोणी नाही बोलू शकत नाही. आता तू टेन्शन नाही घ्यायचा. अभिरामा, पण त्यांनी काही डोक्यात ठेवून. नाही 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 दादा. अभिराम भाऊजी, एक दोनदा झाला असा, पण आता नाही होणार. फक्त आपण सगळ्यांनी जरा समजून घ्यायला हवं. समजून घ्यायचा म्हणजे? त्यांनी लग्नाला होकारच दिलाय, पण काय? त्यांनी एक अट ठेवली आहे समोर. लग्न कट? आमच्यावर काही उपकार करतात की? सरिता, ऐकून घे. अभिरामा, कसली अट? ते कोर्ट मॅरेज करायचं म्हणताय. कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्टात जाऊन काय ते सह्या करून मोकळे होतात का? म्हणजे लग्नाची ईदी बिदी काय होणार नाही? सगळं काय तर ते नीट ठरवलं नी. लगीन करतात ते काय आमच्यावर उपकार करतात? अहो, ऐकतास ना, पोराचं बापूस म्हणजे काय शिंगा फुटलेली नाहीत. मी अभिराम भाऊजी, आमका या लगीन मान्य नसतात तर? वहिनी, आपण जरा समजून घेऊया ना त्यांना. अभि, बरोबर आहे, कोर्ट मॅरेज मान्य आहे, पण विनय एकच मुलगा ना, त्यांच्या अपेक्षा असतील काहीतरी. ठीक आहे, ते सोड. पूर्वाला काहीतरी वाटत असेल ना, तिचं लग्न खूप छान झालं पाहिजे, मोठं झाला पाहिजे. आता कसा बोललोस? या तुका रोज बोलूक होईत नाही. पूर्वा, तुला काय वाटतं? त्याका काय वाटणार अभिराम भाऊजी? वडील माणसं असत, आवाज बापूस जिती असत ना ती बोलती. आणि लगीन ठरवताना कोणा वांगडा करायचा त्या ठरवून मोकळा झालंस ना.
आणि एवढंच तुका घरातल्या माणसांचा त्रास होता ना तर ते जा सांगतील तसा लगीन करू तयार होणारच की काय बोलायचं नाही अजिबात. पूर्वा पूर्वा गो. आणि अभिराम भाऊजी हे अट्टी बिट्टी ठेवणार असतील ना तर ह्या लगीन कसा होता ना तामीच बघतोय. लगीना पूर्वताईचा लगीना लगीना. मेल्या थांब आता बघतोय ताताच फोडतोय तुझा. थांब आता तुका बघतोय चांगली बरात करते तुझी. सगळ्यांनी उच्चार मांडून ठेवलेलं आमचं बस करा आता. वहिनी जरा शांत हो ना, जरा शांत हो प्लीज. हे पांडू काय सुरू आहे तुझं? पूर्वताईचं लगीन होणार आहे ना, मी वाजवणार आहे, नाचणार पण आहे. पूर्वताईचं लगीना लगीना पूर्वताईचा. हे खोळ्या कोण बंद कर. लगीन काय होणार नाही. नाही होणार आहे लगीन होणार. पूर्वताईचं गो पण इलेलो वय ना माझा भाऊ. कोण लगीन लावून देणारा? तुझं बापूस लावून देणारा? नाही पूर्वताईचं बापू. खोळ्या, माझा बाप्पा करा मारतील. मी समजतो त्याला. ए साहेबा असं बोलायचं नाही हा. माझा भाऊ लगीन बापूसच लावून देता ना. आता पूर्वाचं बापूस काय माझं बापूस इलो ना तर या लगीन कसा होता बघतोय. करा काय करूचा आता करा. आतापर्यंत काय केलास? ताम काय विचारून केलास का? त्या दोघांची भेट घालून दिलास? आमका सांगितलंस काय? मग हे लग्नाचा ठरवलास तापर्यंत बाहेरसून कळला. एवढा आता ठरवलाच आता कोर्टात जाऊन लगीन पण लावून देवा. म्हणजे कसा तुमच्या तरी मनासारखा होईत ना. आम्ही आपले आवाज बापूस गप राहू. बाय गो. किती असा बसलस? जा किती आणला? वाच खाऊन घे. जेवण आणलास ना? हो त्याच्यापेक्षा ईश आणायचा ना. का खाल्लं असतं? गो असा किती बोलतोस? पूर्वाचा तरी विचार कर. छे छे आम्ही खय त्याचा विचार करता. त्याचं चुलतो आणि चुलती फक्त त्याचा विचार करतो आणि तीच ते का प्यारी असत. अगो कायो झाला ना तरी पोरांका आयस बापूसच जवळचे असत. वय ना. मग जोपर्यंत पूर्वा माझ्या डोक्यावर हात ठेव लग्नाक नकार देत नाही ना तवसर मी अन्नाचो एक कण पण गिळूच नाही. अगो असं काय करतोस? काय बोलायचं ह्यांका? कोणा कोणा काय काय समजवायचा? सगळी हट्टाक पेटलेली असत. अभि प्लीज. कावेरी मी तुला रिक्वेस्ट करतो प्लीज जेवून घे. मला भूक नाहीये. मला नाही जेवायचंय. राग आला ना तुला? आपण नंतर बोलू. कावेरी हा विषय टाळून उगाच डोक्यात घोळत ठेवण्यापेक्षा त्यावर विचार करून मार्ग काढलेला कधी बरा असतो. मला कळत नाही तू काय बोलतोय. मला सांग सगळ्यात महत्वाचं काय? पूर्वाचं लग्न व्हावं बरोबर. तिचं आयुष्य नव्यानं सुरू व्हावं हे जेवढं मला महत्वाचं आहे तेवढं तुझ्यासाठी पण महत्वाचं आहे. तू तिची काकी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून वाईट वाटतोय अभि. काय पूर्वाच्या आयुष्यात काय झालेला सगळे बघितलं ना. त्यातून तिला बाहेर कशी ती मुश्किल मध्ये आलीये. आता जर तिच्या आयुष्यात आनंद येतोय आपण ते सेलिब्रेट करायला नको. तिच्या पण इच्छा असतील ना. तिच्या पण अपेक्षा असणार. आपण काय करतो? मला सगळं मान्य आहे कावेरी, सगळं मान्य आहे मला. पण मला सांग विनयचे वडील इथे येऊन जे बोलून गेले ते ऐकायला नको आपण? अगं तरी लग्नाला होकार दिलाय त्यांनी. आणि हे बघ पूर्वाचं लग्न त्या विधी
ह्यापेक्षा पूर्वा आणि विनय एकत्र येणं महत्वाचं. कळतंय मी काय बोलतोय ते? कळतंय तुला? कळतोय, सगळं कळतोय अभि, पण एकदा ते कावेरी, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज. पण ठीक आहे, मी तयार होणार. वहिनीचा काय? ती पण तयार होणार. अभि, कुठे होता? किती शोधली? घे. दे. इकडे काय करतोय? इकडे काय करतोय? कोणीतरी येणार आहे. कोण? पूर्वाचं लग्न लावून द्यायचं ना आपल्याला. हा, पण मग आपला मदत कोण करणार? सरिता वहिनीला कोणीतरी समजवायला नको? अहो थांबा जरा. काय झाला? पूर्वाची पत्रिका. पत्रिका दाखवून काय करायचं? अहो याच्या दुसऱ्या लग्नासाठी नाचतात ना घरातली सगळी. जरा पत्रिका गुरुजींका दाखवा, म्हणजे काय तर कळत तरी आपल्या. किती आहे? अहो आपण किती घसापडून सांगितलं ना की या लगीन नको, तरी यांका पटणाऱ्यातला नाही म्हणा. नाही होणार असं. शांत. अभि तू एवढं शॉर कसं काय? बाबा हे आता आहे सर. हे कोण? सरिता वहिनीचे वडील. बाबा मी अचानक आणि आईसर. अगो त्या सावंतवाडीत काम होता, म्हटलं वाईच पुढे जाऊन येऊया. घरा गेला असतील असते. येवा आत येवा. येवा, मी जाऊन येते. हो, तुम्ही खय जाता? बाबा इतक्या दिवसांनी इले असत, त्यांच्या अंगडा दोन गटका बोला जरा. येवा बाबा आत चला. येवा. घे बाय. तुम्ही कधी येलास पाहुण्यानो? आताच. अहो थांबा थांबा, सकाळ करता. हो असं काय? तुमचं मान असा तू. अहो सोनूच्या बापाशीच पण काहीतरी मान असा ना. त्या सगळ्यांना अण्णा नायकान वागडा मागे सरला. बसा. अहो असा काय? हैसर नाही, हैसर बसा. बसा हैसर. बरा. हैसून जायत होतंय तर म्हटलं सरिता व्हायच भेटायला जाऊया. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच वर्षांनी भेट झाली. हा, ही माझी बायको कावेरी. बाबा असता माझे. अखंड सौभाग्यवती भव. सरिता, पूर्वा काय असं गो? आत असा बोलवतोय. हा पूर्वा, कोण इला बघ. आजोबा, कसं असं बाई? वाईट झाला गो. कितीतरी वेळ ठरवलंय जाऊन तुका भेटायचा, हिंमत नाही झाली माझी तुका असं बघूची. पण आज ठरवलंय जायचंच. काय वाईट वाटण घेऊ नको. तू एकटा नाही आहेस, ही सगळी असत तुझ्या वांगडात. या सगळ्यांचे आशीर्वाद असत तुझ्या वांगडा.
धर या घे सुनका पासत. अगो आजी असती ना तर स्वतःच्या हाताने बनवून दिल्या नसत्या तुका. सरिता बाय गप गप गप. अगो रडा नको. ता खय जाऊक नाही आणि खय गेला तरी ना त्याचे आशीर्वाद सतत सगळ्यांबरोबर असत. रडा नको. पाहुण्यानो माका तुमच्याशी आणि सरिताशी बोलाचा. हा बाकी कोणाची हरकत नसात तर. बाबा हो काय बोलता. चेडवा कधी जाऊया भेटू हरकत कसली. चला चल. जाऊ. आजोबा असे अचानक काय बोलायचं असेल त्यांना. पूर्वा काळजी नको करू. कधी कधी योग्य माणसाने कान टोचणं खूप गरजेचं असतं. बाबा तुमच्या डोळ्यात पाणी. सरिता तुम्ही पूर्वाच्या आवाज बापूस असाच गो. पण मी पण पूर्वच आजो असोय. आगाकंदर खेळवलं या नायकांच्या पोरग्याक. तुम्ही त्याचं लगीन ठरवलंस. मनातून काहीतरी टोचत होता. पण औशी बापाशी तो अधिकार अधिक ना म्हणून गप बसलोय. पण आता ते पोराची अवस्था नाही हो भगवत पाहुण्यानो. मी तुमका नाही दोष दे नाही पण पोरगी अजून लहान असा. वय नाही झाला त्याचा. एकदा लग्नाचा विचार केला असतास त्याच्या तर. बाबा तुम्ही ह्या असा आज अचानक. पोरग्यासमोर हिला आणि डोळ्यातून पाणी लागो. बाबा वाईट वाटणं समजू शकतं पण लग्नाचा विषय तुमचे कोणी कान भरले आहेत काय. सरिता अगो ह्या नायकांच्या वाड्यात तुझं लगीन होता ना तेव्हा ह्या तालेवार घराना म्हणून माझा आधीच होकार होतो. पण मी आणि तुझ्या आवशीन तुका जवळ घेतलो आणि विचारलो बायगो तू काय लग्न मान्य असा ना. पाहुण्यानो हेच होकार येस तोवर आम्ही दोघे गप्प बसलो. कारण आमच्या निर्णयापेक्षा ह्याचं आयुष्य आमका महत्वाचा होता. कळता ना सरिता. तो काय निर्णय असत तो असत पण माझ्या नातीचं आयुष्य महत्वाचं असा. त्याच्या लग्नाचा विचार करा. एका पोराक गमावलास गेलो तू सोडून. ह्याचं आयुष्य बरबाद हो कारण बनू नको. त्याचं आयुष्य ते का परत देवा. बाबा ह्या काय बाबा हात जोडूची काय गरज आहे. बाका कळता आता बघा काय करूचा. अभिराम भाऊजी काय रे तुमका पूर्वाचं लगीन लावून देऊचा ना. कर नकार देऊन माका वाईट होचा नाही पण हा परवानगी देतोय
पण माझी पण एक अट असा, ह्या लगीन कोर्टात नाही, ह्या घराच्या मांडवात होतला. मग कायव झाला ना तरी ते का अविराम भाऊजी तुम्ही जबाबदार असताना. नायकाच्या दारात या लगीन ओकवा, विचारा ते का फोन करून, आणि त्यांचं होकार असत तर पुढची बोलणी करा. करतो मी फोन. हॅलो. हा नमस्कार. माफ करा, तुम्हाला मी त्रास देतोय. नाही बोला ना. आपलं लग्नाबद्दल बोलणं झालं होतं. कोर्ट मॅरेज व्हावं अशी तुमची इच्छा होती. होय, तशी ती माझी अटच आहे. हा तेच तेच. मी बोललो सगळ्यांशी, सगळे माझ्या समोरच आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच लग्न व्हावं. माफ करा, मी माझा शब्द मागे घेतो, पण माझी इच्छा आहे की तुम्ही लग्नाला होकार द्यावा. ठीक आहे, आमची काही एक हरकत नाही. तुमच्या मनासारख्या होऊ दे. हा. नायकांची नियती अटळ असा